सकाळी उठल्यानंतर सुंदर तुकतुकीत त्वचा कोणाला नको आहे? आय अग्री. आणि त्यासाठीच तुम्हाला काही नाईट टाइम स्किन केअर रुटीन करणं गरजेचं आहे. आणि आजचा आमचा एपिसोड त्यावरच आहे. आम्ही भरपूर सगळ्या हॅक्स शेअर करणार आहोत तुमच्यासाठी. नाईट टाइम स्किन केअर केल्याने काय होतं की दुसऱ्या दिवशी ना फ्रॉम स्क्रॅच नाही गोष्टी कराव्या लागत. बरोबर. त्वचा ऑलरेडी प्रेप असते आणि त्याच गोष्टीवर आजचा हा एपिसोड आहे. दिस इज जी अँड दिस इज एस. तर पहिल्या हॅककडे वळूयात. पहिली हॅक आहे तुमच्या स्टीमिंगसाठी. आपण शक्यतो मी पाहिलं की सगळ्या जणी प्रेफर करतात की रात्रीच फेस स्टीम करावा रादर दॅन सकाळी दिवसा कधीतरी करण्यापेक्षा, कारण की आता रात्री झोपणारच आहोत, परत धुळीत वगैरे जाण्याची, पोल्युशन UV रेजमध्ये जाण्याची गरजच नाही आहे. तर तुम्ही पण आय होप की रात्री स्टीमिंग करत असाल. जर रात्री तुम्ही जेव्हा स्टीमिंगला जाणार तेव्हा नॉर्मल पाणी वापरण्यापेक्षा त्या पाण्यामध्ये जर तुम्ही एखादं एनर्जी बूस्टर इन्ग्रेडियंट टाकलं जे तुम्हाला ब्राईटनिंग इफेक्ट देऊन जाईल तुमच्या चेहऱ्यासाठी, तर आय थिंक प्रत्येक जणीला ते इन्ग्रेडियंट हवंच असणार आहे. ते इन्ग्रेडियंट असेल लेमन इसेन्शियल ऑइल. येस, फक्त 2 ड्रॉप्स तुमच्या नेहमीच्या स्टीमिंगचं जे काही पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकले आणि तुम्ही नेहमी जसं स्टीम घेता तशी स्टीम घेतली, तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला इन्स्टंटली ब्राईटनिंग इफेक्ट येऊन जातो. कारण की लेमन जो इन्ग्रेडियंट आहे ना, मुळात तो ओळखलाच जातो ब्राईटनेससाठी. आणि नीडलेस टू से लेमनचा वास पण प्रचंड फ्रेश इन्ग्रेडियंट आहे. म्हणजे फ्रेशनेस येतो. आय थिंक तो कशानेच येत नाही. अग्री. आणि तो असा म्हणजे थोडा काळ ना दरवळत पण राहतो. तो जो थोडा काळ नाही, मी म्हणेन बराच काळ लिंगरिंग राहतो. जर ते तुमच्या रूमच्या ॲटलिस्ट तुमच्या तेवढ्या टेरिटोरीमध्ये तरी तुम्हाला त्याचा छान वास येत राहील, तर त्याने तुम्हाला इन्स्टंट ब्राईटनिंग इफेक्ट नक्कीच मिळेल, जे की तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या कुठल्या कार्यक्रमासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला हवा असणार आहे. अजून एक हॅक आहे माझ्याकडे रात्री जे तुम्ही वापरू शकता, ते म्हणजे DD. म्हणजे काय? डबल क्लेन्झिंग. आता डबल क्लेन्झिंगसाठी पहिली गोष्ट, फेसवॉश तर मला असं वाटतं सगळ्याच जणी करतात. आय अज्युम की सगळेच जण चेहरा तर धुवून झोपतच असतील. मात्र डबल क्लेन्झिंग म्हणजे काय? फेसवॉशच्या आधी तुम्हाला काहीतरी एक क्लिनिंग प्रोडक्ट वापरायचं आहे की जे तुमच्या बाकीच्या गोष्टी ज्या राहतात, जसं की ऑइल असू दे, डर्ट, किंवा आपण टिंटेड सनस्क्रीन कधी कधी लावतो किंवा मेकअप लावतो, वॉटेवर तुम्ही बरंच काही चेहऱ्यावर असू शकतं, ते सगळं काढण्यासाठी एक एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट पण आपल्याला गरजेचा असतो. मात्र तुम्ही तो तुमच्या नीडनुसार वापरायचा आहे. जसं की ज्या दिवशी तुम्ही मेकअप नाही करत त्या दिवशी क्लेन्झिंग बाम नसेल वापरायचा, तर त्याऐवजी तुम्ही मायसेलर वॉटर वापरू शकता. कारण की ते अजून थोडंसं जेंटल आहे आणि असं पण फार तुमच्या चेहऱ्यावर काही लावलं गेलं नाही आहे, तर तितकं इनफ आहे. कारण की एक्स्ट्राचे ऑइल्स पण निघून गेलेत, हेही नको आहे आपल्याला. ड्रायअप पण नको व्हायला स्किन एकदम. हो, तर त्याच्यामुळे एक जेंटल ऑप्शन मी म्हणजे चांगला ऑप्शन मला मिळाला आहे. थोडासा मला असं वाटतं की एक्सपेन्सिव्ह आहे, पण वर्थ द प्राईस. तो ऑप्शन मी तुम्हाला मायसेलर वॉटरचा लिंक डाऊन करून देईल. आणि त्याच्यानंतर यू कॅन फॉलो अप विथ अ व्हेरी गुड क्वालिटी फेस वॉश. येस, जसं तू बोललीस की एक चांगला फेस वॉश असणं फार गरजेचं आहे. तर नेक्स्ट हॅक हीच आहे की आम्ही रिसेंटली एक ब्रँड डिस्कवर केला आहे, बायोकूल नावाचा. तर हा जो फेस वॉश आहे, पहिले तर पॅकेजिंग याचं सुंदर आहे आणि याचं म्हणजे व्हिटॅमिन C आहे याच्यात, ॲन्टी आणि AHA आहे. आणि याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ते नॅचरल गोष्टींपासून रिसोर्स केलेत, म्हणजे शुगर केन आणि बिअरबेरी सारख्या इन्ग्रेडियंट्स पासून. तर नाईट टाइम स्किन केअर मध्ये आम्ही बायोक्यूचा वापर करतो आहे. सो एक मस्तपैकी क्लेन्स केल्यानंतर हे जे 2 फेवरेट प्रॉडक्ट्स आहेत माझे, ते म्हणजे आय क्रीम आणि व्हिटॅमिन C सिरम, ते स्किप केले जात नाहीत कारण ते खरंच खूप छान वर्क होतात आणि नाईट टाइमसाठी एक खूप रुटीनमध्ये इन्क्लूड करण्यासाठी इझी पीझी आणि चांगले प्रोडक्ट्स. आणि अजून एक सांगू का, जेव्हा मी हे प्रोडक्ट्स वापरले, मला याचं सगळ्यात जास्त काय आवडलं असेल, एकतर म्हणजे बिसाइड्स द प्रोडक्ट, मला असं वाटतं त्या प्रोडक्टचं पॅकेजिंग हे त्याच्याशी अलाइनेशनमध्ये असलं पाहिजे. का? कारण की सिरम जे आहे ना, ते तुम्हाला व्यवस्थित काढलं, तुम्ही व्यवस्थित लावलं, हे जमलं पाहिजे. कितीही सुंदर प्रोडक्ट आहे, पण ते वापरता नाही आलं, ते वेस्ट झालं, हे कोणालाच नको आहे. आणि याचं पण पॅकेजिंग, म्हणजे आय क्रीमचं इतकं सुंदर क्वालिटीचं पॅकेजिंग असून हे ट्रॅव्हल फ्रेंडली आहे.
म्हणजे याला म्हणजे स्टर्डी माझ्याकडनं चुकून ऍक्च्युली माझ्याकडनं लावताना हे चुकून पडलं गेलेलं आहे, पण तरी सुद्धा ह्याला काहीच झालं नाही. ते असताना असा जीव जळतो की ओ माय गॉड. तसं ह्या पॅकेजिंग सोबत विमेन वॉन्ट क्यूट स्किन केअर बॉटल्स बिकॉज Yes. आपण ते एक रुटीन आपलं एन्जॉय करत असतो. बरोबर एक्सपिरियन्स असतो. एक्सपिरियन्स असतो तो. तर आमचा नाईट टाइम स्किन केअर रुटीन आम्ही कसं करतो आणि आम्हाला काय काय त्याच्यातलं आवडलेलं आहे हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. रिसेंटली आम्ही बायोक्यूल हा ब्रँड डिस्कवर केला ज्याचे काही प्रोडक्ट्स अतिशय कमाल आहेत. तुम्ही तुमच्या AM/PM रुटीन मध्ये ते वापरू शकता. हा एव्हरग्लो रेडियन्स फेस वॉश ज्यात आहे ककाडू प्लम, बेअरबेरी आणि शुगर केनने मिळणारे व्हिटॅमिन C, आर्बिटिन आणि AHA. याचं टेक्स्चर अगदी रिच फोमिंग असं आहे. हा त्वचा छान एक्सफोलिएट करतो, डेड स्किन सेल्स घालवतो आणि तुम्ही रेग्युलर वापरल्यावर तुमचं पिगमेंटेशन कमी करायला आणि त्वचेवर सुंदर असा ग्लो येण्यासही मदत होईल. तुम्हाला डार्क सर्कल्स किंवा अंडर आय पफिनेस असेल तर हे अंडर आय क्रीम कमाल आहे. याचं टेक्स्चर एकदम सिल्की स्मूथ आणि लाईट वेट आहे. यात ग्रीन टी आणि बायडन स्पिलोसा पासून मिळवलेले असे इन्ग्रेडियंट्स आहेत जे फाईन लाईन्स आणि रिंकल्स घालवतात. त्यानंतर बायोक्यूलचे व्हिटॅमिन C सिरम which has fruit AHAs, hyaluronic acid sourced from kakadu plum and sugarcane. याचं टेक्स्चर मस्त जेल लाईक आणि नॉन स्टिकी आहे. हे सिरम त्वचा जेंटली एक्सफोलिएट करतं, फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करतं आणि त्वचेला अँटीऑक्सिडंट्स पुरवतं. हे प्रॉडक्ट्स आम्ही खाली लिंक केले आहेत. आता आपल्या नाईट टाइम रुटीन मध्ये नेक्स्ट आपण इन्क्लूड करायला पाहिजे ते म्हणजे लिप केअर. कारण आपले ओठ आणि त्याच्यावरची जी त्वचा असते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि बिंग ब्राऊन गर्ल्स आपल्याला पिगमेंटेशन असतं ओठांवर. माझं पण इथे पिगमेंटेशन आहे. तर खूप आणि लिपस्टिक वगैरे लावल्यामुळे ना पिगमेंटेशन डार्क होत जातं. तर एक सुंदर DIY स्क्रब आहे माझ्याकडे विच इज हनी प्लस शुगर. हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स आरामात आपल्या स्वयंपाकघरात अवेलेबल असतात. तर अगदी 3-4 ड्रॉप्स मधात जर तुम्ही थोडीशी साखर टाकली आणि त्याचं स्क्रब लाईक टेक्स्चर केलं आणि ते फक्त असं रब केलं, इथे जेंटली रब करायचंय, काढायची नाही येतो त्यातली. तर जस्ट एक थोडासा मसाज करून तुम्ही ते वाईप ऑफ करून टाका आणि इतका सुंदर इफेक्ट येतो ना. म्हणजे ते प्लम्प पण होतात. मेनली त्या शुगरमुळे थोडंसं स्क्रबिंग होतं, प्लम्प होतं आणि मधामुळे हायड्रेट पण होतात. तर इट्स अ रिली गुड सिम्पल DIY हॅक दॅट यू कॅन ट्राय. आणि त्यानंतर जर तुम्हाला एक्स्ट्रा लिप गेम ऑन करायचा असेल तर मग एक अर्थ रिदमचं लिपी स्टॅक म्हणून एक आहे. तर त्या प्रॉडक्टमध्ये लिप ऑइल, लिप सिरम, लिप स्क्रब, लिप बाम सगळं आहे. त्याचं पॅकेजिंग खूप क्यूट आहे आणि ते ॲज अ गिफ्ट ऑप्शन पण तुम्ही कोणाला देऊ शकता. ते असं डिस्प्ले वरती पण आहे, म्हणजे असं व्हॅनिटी मध्ये छान दिसेल. येस. आता शेवटचा नाईट टाइम स्किन केअर हॅक म्हणजे की मॉइश्चरायझिंग सँडविच. आय एम नॉट आस्किंग यू टू गो इन टू किचन अगेन. झोपताना तुम्हाला एक सँडविच बनवायचं स्किनवर. ते कसं तर पहिले क्लेन्स वगैरे केलं आपण फेस वॉशनी की टोनर, त्यानंतर टोनर थोडंसं ॲब्झॉर्ब झाल्यावर वाईप ऑफ केल्यावर हायल्युरॉनिक ॲसिड. कारण हायल्युरॉनिक ॲसिड हायड्रेट करतं स्किनला. तर मी मिनिमलिस्टचं वापरलं आहे आणि ते खूप छान आहे. ते लिंक डाऊन करून देतो आम्ही. आणि त्यानंतर एक ॲलोवेरा जेलचा छानपैकी असा लेयर, म्हणजे एकदा सिरम तुमचं आत गेलं की ॲलोवेरा जेलचा लेयर तुम्ही मसाज करून झोपू शकता. नेक्स्ट डे तुमची त्वचा अशी म्हणजे इव्हेंट रेडी असेल. लग्नाला जायचंय, सण समारंभ किंवा काहीही असू दे, किंवा एखादा बिग डे आहे तुमचा, तर त्यासाठी हे मॉइश्चरायझिंग सँडविच वर्क्स रिली वेल. नाईस. तर आमचे नाईट टाइम स्किन केअर रुटीनसाठीचे जे हॅक्स आहेत ते तुम्हाला नक्कीच कामी येतील आणि तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक येल्लो हार्ट पण कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच ड्रॉप करा. फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज एस अँड